हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तरी तिनं सकाळच्या 8 वाजलेले आहेत. आज थोडासा उशीर झाला बरं का उठायला तसं. तर मी आज ना तुमच्याशी ना रेसिपी शेअर करणार आहे. तेही ना आत्याची हातची बरं का. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आज ना मी तुमच्याशी ना आत्याच्या हातची ना रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे ना लोणी कसं बनवायचं आणि तूप कसं काढायचं ते शेअर करते. लोणी बनवलेलं आणि तूप कढवलेलं मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. ते पण ना आत्यांच्या हातची बरं का. तर चला तुम्हाला दाखवते आत्या कसं कढवतात तूप वगैरे. तर इथे बघा. तर इथे ना पहिल्यांदा ना मी काल रात्री ना फ्रीजमधून काढून ना बाहेर ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं विरजण वगैरे टाकून ना ठेवलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान आहे. हे ना आठवड्याची ना साय आहे बरं का. आठवड्याची साय एवढी आम्ही जमा होते. तर चला तर आता ना तुमच्याशी ना आता येईपर्यंत मी सर्व तयारी करून घेते. तर इथे ना मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि बॉटल ठेवली होती फ्रीजमध्ये पाणी थंड होण्यासाठी. तर पाणी थंड असल्यामुळे ना आपला लोण्याचा गोळा ना खूप छान होतो बरं का आणि लगेच निघतो असं म्हणतात. तर आम्ही पण तसंच करतो बरं का. खरंच निघते बरं का. लोण्याचा गोळा ना थंड पाणी वापरल्यामुळे ना लगेच वर येतो आणि छान असं तरंगतो. तरी ते ना तुम्हाला दाखवते पहिल्यांदा. मस्त तिथे ना काल ना रात्री ना साय होती ना आपली डेलीची 8 दिवसाची ही साय जमा झाली होती. त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकलेलं आहे आणि किती फुगलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. बघा इथे भरपूर असं ना या तवलीतून ना ओघळलेलं आहे. तर इथे बघा खूप छान अशी ना साय जमा झालेली आहे. हे आता ना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते खूप छान याचा ना लोण्याचा गोळा येतोय बरं का. तर मस्त असं ना 8 दिवसाची साय एवढी जमा झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय. इथे मी या पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलेलं आहे. तर गरम होते तोपर्यंत ना लोणी वगैरे छान अशी काढून घेऊया. तर आत्या येतील आता तुम्हाला दाखवते मी आत्याची हातची छान अशी ना लोणी आणि तूप कसं कढवतात ते तुमच्याशी शेअर करते. तर इथे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ही लोणी साय टाकायची आणि एक 2-3 मिनटं ना आपण असं फिरवायचं आणि बंद करायचं. तर लगेच ना लोण्याचा गोळा येतो बरं का. पण तुम्हाला एक सांगते ऊन झाल्यानंतर ना लवकर लोण्याचा गोळा निघत नाही. शक्य तेवढं ना सकाळी लवकरच आपण ना लोणी काढायला घ्यायची. त्याच्यामुळे ना लवकर म्हणजे सकाळी ना गावामध्ये ना तर लगेच ना लोणी निघते. उन्हाळा झाला आहे ऊन जास्त जर पडलं ना की लोणी लगेच बनत नाही बरं का. तर इथे तुम्ही पाहू शकताय आत्यांचं चाललेलं आहे मिक्सरला लोणी बनवायचं. तर लगेच होते बरं का ही लोणी. तर 5-10 मिनटामध्ये मिक्सरला अशी वाटलं की नाही पटकन आपलं ताक पण बनतं आणि लोण्याचा गोळासुद्धा बनतो. तर इथं आत्यांनी बघा थंड पाणी घेतलेलं आहेत. तर थंड पाण्यामुळे ना खूप छान ना लोण्याचा गोळा होतो. तर इथं राहिलेलं पाणी पण ना आधी काढलं होतं ना लोणी तर त्याच्यामध्ये पण ओतलेलं आहे. तर पाणी याच्यातलं साईडला करायचं आणि लोण्याचा गोळा बघा इथं तुम्हाला दाखवते. तर 2-3 पाण्याने ना आत्याने स्वच्छ असं ना धुवून घेतात. कारण अजिबात त्याचा स्मेल वगैरे येऊ नये म्हणून. तर आत्याने मीठ टाकून पण धुतात बरं का हे लोणी. तर ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे त्यांनी आता जस्ट. मीठ टाकल्यामुळं ना अजिबात लोण्याचा स्मेल वगैरे येत नाही. म्हणून ना 2-3 पाण्याने त्यांनी मीठ टाकून असं स्वच्छ धुवून घेतात. तर इथे बघा लगेच ना भांडी पण धुवायला घेतलेलं आहेत आत्यानी. तर गरम पाणी ओतल्यामुळे ना ह्याच्यात चिकट वगैरे तेलकट वगैरे ना लोण्याचा ना पूर्णपणे निघतो. म्हणून त्यांनी तूप कढवायच्या आधीच ना ही सर्व भांडी घासून घेतात. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय जस्ट आता ना त्यांनी लगेच लोणी पण कढवायला घेतलेली आहे. तर मी ते गॅस ऑन केलेला आहे. तर चला छान आता ना लोणी कढवतात त्यांनी आणि लगेच ना खूप म्हणजे खूप 10-15 मिनटामध्ये ना आपलं तूप बनतं आणि एकदम असं त्यांनी
मीडियम गॅसवरती ना तूप काढायला ठेवतात, लोणी काढवायला ठेवतात. तर इथे बघा खूप म्हणजे खूप छान. आता जस्ट लाईट गेलेली होती, मग लगेच रिटर्न लाईट आल्यानंतर पण परत आणखीन गॅस ऑन केलेला आहे. तर खूप छान बनवतात बरं का आत्या. तर ना आम्ही अजिबात विकत वगैरे आणत नाही बरं का तूप. घरच्या घरी आपल्या साईपासून तूप बनवतात आणि तेही कशाचीही भेसळ नसता. तर खूप छान बनवतात. तर चला आत्या भांडी मांडेपर्यंत ना मी पण इकडे ना लक्ष देते. कारण गॅस जर मोठा ठेवला ना पूर्णपणे उतू जातं आणि काहीच राहणार नाही पातेल्यात. म्हणून आपण नेहमी ना तूप कढवताना गॅससमोरच उभारून तूप कढवावं लागतं. तर न किंवा मंद आचेवरती गॅस ठेवून ना तूप कढवायचं. तर चला इथे मी बाहेर आलेले जस्ट. तर का आलेले तुम्हाला सांगते. तर ना तुळशीचं पान न्यायला आलेलं आहे बरं का. लोणी कढवताना म्हणजे तूप बनवताना तुळशीचं पान आणि विड्याचं पान, वेलदोडे टाकल्यामुळे ना खूप छान सुगंध येतो. तर इथे ना मी 5-6 ना तुळशीची पानं घेतली. तर आता तूप पण कडत आलेलं आहे. निम्मं आता झालेलं आहे बरं का. तर इथे तुम्हाला दाखवते. निम्मं पूर्णपणे फेस वगैरे सर्वच आटलेला होता. तर नाही म्हटलं तरी ना 8-10 दिवसाची आमची साय असते नेहमी. तर त्याचं आम्ही तूप बनवतो आणि खूप छान होतं बरं का. तर इथे बघा आटत आलेला आहे. निम्मा फेस आता आहे ना हा 1-2-3 मिनटामध्ये ना पूर्णपणे वितळला जातो. तर इथे बघा आत्याने छान असं न्यायला विड्याचं पान, तुळशीचं पान आणि वेलदोडे संपल्यामुळे ना वेलची पावडर टाकणार आहेत. तर इथे बघा एक प्लेट झाकलेली आहे. तर असं झाकतात आणि थंड झाल्यानंतर ना ते ओपन करून पाहायचं. तर तुम्हाला मी ना इथं दाखवते. 1 तासाने तूप थंड झाल्यानंतर ना आत्या छान इथे ना गाळायला घेतलेले आहेत बरं का. तर इथे बघा खूप म्हणजे लालसर आणि खूप छान इथे ना आत्यानी ना तूप बनवलेलं आहे. कधी आत्या बनवतात, कधी मी बनवते. असं काही नाही बरं का आत्यानीच बनवलं पाहिजे, मी बनवलं पाहिजे. असं आमच्या दोघीमध्ये ना सासू-सुनामध्ये असं कधीच नसतं. कधी त्यांनी बनवतात, कधी मी बनवते. तर मी आज ना तुम्हाला दाखवायचं होतं की आत्या कसं बनवतात तूप. तर इथे बघा एवढं निघालेलं आहे तूप बरं का. मला काय ह्याचा अंदाज सांगता येणार नाही किती निघालेला आहे. तर खूप छान बघा एकदम लालसर असं तूप बनलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी तूप कसं बनलेलं आहे. तर दुपारी तूप वगैरे बनवून ठेवलं होतं, पण ते गाळून घेतलं नव्हतं बरं का डब्यामध्ये. तर आता छान असं ना डब्यात गाळून घेतलेलं आहे तूप. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तूप कसं बनलेलं आहे ते पाहू शकताय तुम्ही ना. खूप छान येतं ना आत्याने ना अशी ना आपल्या घरच्या घरी छान असं साईपासून ना लोणी बनवून लोण्याचं तूप बनवलेलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकताय. तूप खूप छान असं ना तुपाचा कलर आलेला आहे. जर तूप काढलं ना खूप छान आणि याचा स्मेल पण ना खूप छान येतो आणि जास्त दिवस टिकतं. आणि दुसऱ्या दिवशी ना हे तूप ना रवाळ रवाळ असं घट्टसर छान बनतो बरं का हा तूप. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपलं तूप काढलेलं होतं आणि ते थंड झाल्यानंतर ना इथे मी डब्यात वगैरे काढून घेतलेलं आहे. तर एकदम असं ना खूप छान असं ना ब्राऊन कलर आलेला आहे बरं का तुपाचा. तर असं जर तूप काढलं ना खूप छान, तर दुसऱ्या दिवशी ना लगेच असं रवाळ रवाळ तूप बनतं आणि खूप छान आणि आपलं पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी. आणि या तुपामध्ये नाही गुळाचा खडा टाकायचा बरं का. तर त्याच्यामुळे ना आपलं तूप खूप दिवस टिकतं. तर तुम्हाला आजचा ना आत्यांनी जसं बनवलेलं आहे तूप ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा आजचा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.